नमस्कार, मी अंकिता पवार। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। शिवसेनेचा आधारस्तंभ हरपला, माजी खासदार मोहन रावले यांचे निधन। 10वी-12वीचे वर्ग 1 जानेवारीपासून सुरू होणार। केकेकोप गावामध्ये अंत्यसंस्काराच्या मुद्द्यावरून तणावाचे वातावरण। अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीचा खून। लिंगायत समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याची मागणी। विविध मागण्यांसाठी स्केटिंग करत जिल्हा प्रशासनाला निवेदन। कित्तूरच्या नमाज सर्कल येथे स्वच्छतागृहांची उभारणी। बायपास मधील आंदोलक शेतकऱ्यांची पंतप्रधान कार्यालयाने घेतली दखल। उद्यमबागसह अन्य परिसरात रविवारी विद्युत पुरवठा खंडित। भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8843888863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एक असणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार मोहन रावले यांचे शनिवारी गोव्यात निधन झाले। ते 72 वर्षांचे होते। त्यांच्या निधनामुळे शिवसेनेचा खंबा आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्व अस्तंगत झाले आहे। त्यामुळे शिवसैनिकांच्या वर्तुळात शोककळा पसरली आहे। मोहन रावले हे शिवसेनेचे माजी खासदार असून ते दक्षिण मध्य मुंबईतून 5 वेळा निवडून आले होते। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय होते। रावले हे गोव्यात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले। 10वी-12वीचे वर्ग 1 जानेवारीपासून सुरू होणार। शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ कधी होणार या विवंचनेत असलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे। येथे दिनांक 1 जानेवारीपासून 10वीच्या पुढील इयत्तेचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे आता शाळा दिनांक 1 जानेवारीपासून सुरू होणार हे निश्चित झाले आहे। मात्र प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळांच्या बाबतीत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती राज्याचे शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी दिली। शाळा दिनांक 1 जानेवारीपासून सुरू करण्याच्या बाबतीत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत। मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय झाला असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केले आहे। केकेकोप गावामध्ये अंत्यसंस्काराच्या मुद्द्यावरून तणावाचे वातावरण। ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात विरोधकाच्या घरात एका व्यक्तीचा अंत्यसंस्कार करण्यास येथील काही उच्च जातीच्या ग्रामस्थांनी नकार दिल्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या गावातील स्मशानभूमीची जागा लिंगायत समाजाची आहे। त्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून नाईक समाज देखील स्मशानभूमी म्हणून वापर करीत आहे। मात्र नाईक समाजाच्या सदस्यांना अंत्यविधी करून देणार नाही अशी भूमिका येथील लिंगायत समाजाच्या काही लोकांनी घेतल्याने गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। त्यामुळे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीचा खून। ऑटोनगर येथे पतीने पत्नीचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून केल्याची घटना शुक्रवारी घडली। अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने हा प्रकार केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। सखुबाई पुंडलिक लमानी, वय 32, मूळ राहणार रामापूर लमाणी तांडा, सध्या राहणार ऑटोनगर बेळगाव असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे। संशयावरून माळमारुती पोलिसांनी पती पुंडलिक लमानी याला ताब्यात घेतले आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मूळचे रामापूर लमाणी तांडा येथील दाम्पत्य कामानिमित्त काही वर्षांपासून ऑटोनगर येथे भाड्याच्या घरात राहत आहेत। पत्नी सखुबाईवर पती पुंडलिक याचा संशय होता, यामुळे वर्षभर त्यांच्यात भांडणे होत। त्या रात्री पुंडलिकने अचानकपणे पत्नीबरोबर भांडण काढून पोटात चाकू भोसकला, त्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडून ठार झाली। घटनेची माहिती समजताच माळमारुती पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा करून पतीला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे। लिंगायत समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याची मागणी।
लिंगायत समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात यावे यासाठी 23 डिसेंबर रोजी रक्तदान करून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बसवराज स्वामी यांनी दिली। ते गांधी भवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। 23 डिसेंबर 2020 रोजी श्री बसवराज मृत्युंजय महास्वामी यांचा जन्मदिन तसेच जागतिक शेतकरी दिन असल्यामुळे या वर्षी आम्ही हे दोन्ही कार्यक्रम साधेपणाने करत आहोत। या दिवशी रक्तदान करून आम्हाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यासाठी सरकारला जागा करणार आहोत असेही ते म्हणाले। विविध मागण्यांसाठी स्केटिंग करत जिल्हा प्रशासनाला निवेदन। बेळगावमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग रिंक निर्माण करावे, उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंना मदत करून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन द्यावे, तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी राज्यस्तरीय स्केटिंग आणि कराटेपटू सक्षम जाधव याने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे। गोवावेस येथील बेलगाम रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटिंग रिंकवर स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, सामाजिक कार्यकर्ते नितीन जाधव, सुनील जाधव, सामाजिक कार्यकर्त्या शारदा भेकणे यांनी रिंकचे पूजन केले। त्यानंतर स्केटिंग करत शहरातील विविध मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय गाठण्यात आले। या दरम्यान स्केटिंगपटू सक्षम जाधव यांच्यासह स्केटिंगपटू प्रथम राज, सदा शेख, यशपाल पुरोहित, आदर्श निकम, यशवर्धन परदेशी, अमेय याळगी, भरत पाटील, चिन्मय देसाई, सत्यम पाटील आदी हजर होते। महत्त्वाच्या मागण्यांसाठी स्केटिंग करून डीसी ऑफिस पर्यंत निवेदन देण्यासाठी आलोय। पहिला म्हणजे बेळगावमधील आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्केटिंग ग्राउंड सरकारने तयार करावा, जेणेकरून आम्ही त्या रिंगवरती खेळू शकू। त्यानंतर आता बरेच खेळाडू विविध स्पोर्ट्समध्ये स्टेट लेवल, नॅशनल लेवल्सपर्यंत जातात। नॅशनल लेवल्स खेळाडूंना जर्सी व इतर गोष्टी मिळतात, पण स्टेट लेवल खेळाडूंना काही मिळत नाही। साधं जर्सी किंवा शूज पण मिळत नाही। फॉर्म भरून घेताना जर्सीचं माप, शूजचं माप सगळं घेतात, पण ते आम्हाला मिळत नाही। सूर्यकांत हिंडलगेकर, मी बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीचा स्केटिंग प्रशिक्षक असून गेली 16 वर्ष झालं बेळगावमधील खेळाडूंना तयार करत आहे। आमचे काही विद्यार्थी नॅशनल, स्टेट, त्याच्यानंतर इंटरनॅशनलपर्यंत गेलेले आहेत। काहींची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड असे झालेले आहेत। अशा खेळाडूंना शासनामार्फत एखाद्या ग्राउंडची सुविधा करून द्यावी म्हणून आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलो आहोत। आमचा उदयोन्मुख खेळाडू सक्षम जाधव याच्या नेतृत्वाखाली आम्ही इकडे आज हजर झालो आहोत आणि आम्ही डीसी साहेबांना निवेदनात असं म्हटलं आहे की आमचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड आम्हाला रिपेअर करून द्या। शासनामार्फत खेळाडूंना ज्या सुविधा पुरवायच्या आहेत त्या सर्व सुविधा पुरवण्यात याव्या। तसेच कोविड संदर्भात फिट इंडिया, स्ट्रॉंग इंडिया मार्फत हे जे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमामार्फत शासनातर्फे खेळाडूंना मदत करावी ही विनंती केली आहे। कित्तूर शनमा सर्कल येथे स्वच्छतागृहाची उभारणी। कित्तूर शनमा सर्कल या ठिकाणी नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार स्वच्छतागृहांची उभारणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। याचा प्रारंभ शुक्रवारी एका कार्यक्रमाद्वारे करण्यात आला। बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते या कामाचा प्रारंभ झाला। या चौकामध्ये शहराचे मुख्य प्रवेशद्वार असून येथून शहराच्या विविध भागात नागरिक प्रवेश करीत असतात, त्यामुळे या ठिकाणी स्वच्छतागृहांची नितांत आवश्यकता होती। त्याची पूर्तता या उभारणीमुळे होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। यावेळी स्मार्ट सिटी आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते। बेळगावातील केंद्रबिंदू जागा म्हटल्या चन्नमा सर्कलमध्ये जुने शौचालय बंद करून नवीन शौचालय बांधण्यासाठी आज आम्ही भूमिपूजन केलेलं आहे। एकूण खर्च 21 लाख रुपये खर्च करून महिला व पुरुषांसाठी हे शौचालय असेल त्याचा सदुपयोग व्हावा या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी जनतेने प्रयत्न करायचा आहे। बायपास मधील आंदोलक शेतकऱ्यांची पंतप्रधान कार्यालयाने घेतली दखल। हलगा ते मच्छेपर्यंतच्या तिबार पिकाऊ जमिनीतून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खात्याने बेकायदेशीर रस्ता निर्मितीचा प्रस्ताव ठेवला होता। याच बायपासमध्ये हलगा येथील सुरेश नरेंद्र मराक्काचे यांची पिकाऊ शेतजमीन गमावण्याचा धोका निर्माण झाला होता।
त्याबद्दल त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले होते। त्याची दखल घेऊन बागेवाडी सर्कलनी त्यांच्याशी संपर्क साधून विचारपूस केली आणि आपली तक्रार आमच्यापर्यंत पोहोचवली आहे। ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्यावर प्रत्यक्ष तुमच्यापर्यंत येऊन शहानिशा करू असे आश्वासन मिळाले आहे। पंतप्रधान कार्यालयाने सुरेश मराकाचे यांची तक्रार दाखल करून घेऊन त्यांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल आता पंतप्रधान कार्यालयाने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे। उद्यमबागसह अन्य परिसरात रविवारी विद्युत पुरवठा खंडित। दुरुस्तीच्या कारणास्तव उद्यमबाग परिसरात रविवार दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 पर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे। उद्यमबाग औद्योगिक वसाहत, खानापूर रोड, तिसरे रेल्वे फाटक, SV कॉलनी, चिदंबर नगर, मृत्युंजय नगर, टायनी औद्योगिक वसाहत, रोहिदास कॉलनी, गजानन नगर, गावडे लेआउट, केली कॉलेज रोड, बडमंजी माळ, मजगाव औद्योगिक वसाहत, ब्रह्मनगर, जैन इंजिनिअरिंग कॉलेजचा आदी भागातील वीज पुरवठा खंडित होणार आहे असे हेस्कॉमने कळविले आहे। संबंधित भागातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे हेस्कॉमतर्फे कळविण्यात आले आहे। भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव। भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने शानदार 8 विकेटनी विजय मिळविला। दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी लोटांगण घातल्याने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी फक्त 90 धावांचे आव्हान होते। या विजयासह ऑस्ट्रेलियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे। दुसऱ्या डावात भारताची दाणादाण उडवणारे जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स हे ऑस्ट्रेलिया विजयाचे शिल्पकार ठरले। भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सामन्यावर वर्चस्व राखले होते। आज तिसऱ्या दिवशी भारताला चांगली धावसंख्या करून विजय मिळविण्याची संधी होती, पण भारतीय फलंदाजांनी मैदानात फक्त हजेरी लावली। भारतीय फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये जाण्याची जणू घाई झाली होती। त्यामुळे अखेर अत्यंत लाजिरवाणा पराभव पत्करण्याची वेळ भारतीय संघावर आली। भारतातील कोरोना रुग्णसंख्या 1 कोटींच्या पार। देशातील कोरोना संसर्गाचा वेग जरी काहीसा कमी झाल्याचा दिसत असला तरी देखील अद्यापही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ सुरूच आहे। देशभरातील कोरोना बाधितांच्या एकूण संख्येने आता 1 कोटींचा टप्पा ओलांडला आहे। देशभरात 25,153 नवे कोरोना बाधित आढळले असून सध्या देशातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,45,136 वर पोहोचली आहे। तसेच सद्यस्थितीत देशात 3,08,751 ॲक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 95,50,712 जण कोरोनामुक्त झाले असल्याने त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. न्यू लाइफस्टाइल फर्नीचर लेके आया है खास दशहरा दिवाली ऑफर। बाई 1 गेट 1 फ्री ऑफर। सोफा सेट खरीदी पर 4 पीस बेडरूम सेट फ्री, कॉट, लैम्प बॉक्स, वार्डरोब, मैट्रेस फ्री और बेडरूम सेट खरीदी पर 4 सीटर डाइनिंग टेबल फ्री। कॉट मिलेगा 10,500 में, 3 पीस बेडरूम सेट 15,500 में कॉट, वार्डरोब, लैम्प बॉक्स के साथ। 21,500 की बेडरूम सेट खरीदी पर 9,500 की मैट्रेस फ्री। 2 डोर वार्डरोब मिलेगा 4,500 में, 3 डोर वार्डरोब 9,500 में, 5 डोर वार्डरोब 11,500 में, डाइनिंग टेबल 6,250 में, कंप्यूटर टेबल 1,200 में, ड्रेसिंग टेबल 1,900 में, दीवान 3,200 में।
टीवी यूनिट 2800 में। और वुडन फर्नीचर में आपको मिलेगा आकाशी, सागवान, शीशम का सोफा, डाइनिंग सेट और वुडन कॉट्स। इसके अलावा हम इंटीरियर वर्क भी करके देते हैं, जैसे किचन ट्रॉली, कॉट, वार्डरोब्स, लॉफ्ट एक्सेट्रा। हमारे यहाँ लोन की सुविधा इजी EMI में उपलब्ध है। तो बेस्ट प्राइस, बेस्ट क्वालिटी, बेस्ट प्रोडक्ट और बेस्ट सर्विस के लिए एक बार अवश्य भेंट दीजिए। न्यू लाइफस्टाइल फर्नीचर, बोगारवेस ट्रैफिक सिग्नल, स्वस्तिक चैम्बर्स नियर IDBI बैंक, कॉलेज रोड, बेलगाम। कॉल 8747 942 919 9686 172 919। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। रुक्मिणीनगर येथे एका गॅरेजला आग लागून नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे। यामध्ये काही वाहने पूर्णतः जळून खाक झाली आहेत। गॅरेजमध्ये ठेवण्यात आलेले एक नवे कोरे वाहन देखील जळाले आहे। अग्निशमन दलाच्या पथकाने वेळीच पोहोचून आग नियंत्रणात आणली। शॉर्ट सर्किटमुळे हा आगीचा प्रकार घडला असल्याची शक्यता आहे। यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी व्यंकटेश टकेकर यांच्यासह AR माडगे, मारुती पाटील, प्रकाश शिंदे, SS बाळशेट्टी, RF बोगार आणि इतर कर्मचारी वर्गाने आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले। VTUच्या महिला अभ्यास केंद्राचे डॉक्टर सुधा मूर्ती यांच्या हस्ते उद्घाटन। विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या महिला अभ्यास विभागाचे उद्घाटन नुकतेच ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले। इन्फोसिस फाउंडेशनच्या विश्वस्त सुधा मूर्ती यांच्या हस्ते हा उद्घाटन कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। त्याचे हे उद्घाटन सुधा मूर्ती यांच्या हस्ते झाले। यावेळी मान्यवर अभ्यासक या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते। यावेळी आपल्या भाषणात सुधा मूर्ती यांनी महिलांसाठी मौलिक मार्गदर्शन केले, तसेच देशाच्या संपूर्ण समाज व्यवस्था घटकांमध्ये महिला वर्गाचे असलेले महत्त्व त्यांनी विशद केले। यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर करी सिद्धप्पा यांनी प्रास्ताविक केले। कुलसचिव डॉक्टर AS देशपांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले। प्राध्यापिका सपना यांनी आभार मानले। डॉक्टर दीप्ती शेट्टी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। खानापुरात 277 बूथवर होणार मतदान। मंगळवार दिनांक 22 रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींमधून 277 बूथवर मतदान प्रक्रिया होणार आहे। तालुक्यात 1108 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांनी शुक्रवारी येथील सर्वोदय इंग्रजी हायस्कूलमध्ये मार्गदर्शन शिबिरात बोलताना दिली। यावेळी जिल्हाधिकारी MG हिरेमठ, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांनी धावती भेट दिली। यावेळी मतदान केंद्रांवर 1 PRO, 1 ARO, 2 रोलिंग ऑफिसर व प्रत्येक मतदान केंद्रावर 4 कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस व होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे। मतदान केंद्रांवर सामाजिक अंतर ठेवून रांगेत उभे राहण्यासाठी केंद्रांवर मार्किंग करावे। मतदान सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे, अशी माहिती देण्यात आली। भर बाजारात घडलेल्या अपघातामुळे खळबळ। दुचाकीवरून निघालेल्या एका युवकाने एका लहान बालकाला धडक देऊन त्याच्या अंगावरून दुचाकी नेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली। गणपत गल्लीच्या भर बाजारात सायंकाळी 6:30च्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने बाजारपेठेत गोंधळ माजला होता। कानामध्ये हेडफोन लावून मोबाईलवर गाणी ऐकत निघालेल्या त्या युवकाची धडक छोट्या मुलाला बसली, त्यामुळे तो मुलगा मोटारसायकल खाली अडकला। थोड्या अंतरापर्यंत फरफटत गेला, त्यामुळे त्या मुलाला गंभीर दुखापत झाली आहे।
मात्र त्या मुलावर उपचार करण्यासाठी थांबण्याऐवजी दुचाकीस्वार तेथून पळून गेल्याने नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त झाली। रहदारी पोलिसांनी त्या जखमी मुलाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यात होणार। महाराष्ट्र राज्य सरकारकडून देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुणे येथे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पुण्यातील बालेवाडी येथे हे विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी गुरुवारी दिली। मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याबाबतचे विधेयक ठरविण्यात आले। विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांनी या विधेयकास मंजुरी दिली। त्यामुळे आता पुढल्या वर्षी जून महिन्यापासून याचा श्रीगणेशा होणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे। दुचाकी चोराला अटक, 14 दुचाकी जप्त। शहर आणि परिसरात दुचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या चोरट्याला 10 दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती। त्यावेळी त्याच्याकडून 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या। त्याने आणखीन 7 दुचाकी चोरल्याची कबुली दिल्यानंतर ती 7 वाहने त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आली आहेत। दीपक देमानी लोहार, वय 22, मूळचा राहणार लक्ष्मी गल्ली, संती बस्तवाड, सध्या राहणार रामनगर कंगराळी खुर्द असे त्याचे नाव आहे। 9 डिसेंबर 2020 रोजी युवकाला अटक करून 7 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या। या युवकाकडून आणखीन 7 दुचाकी टिळकवाडी पोलिसांनी जप्त केल्या आहेत। जप्त केलेल्या वाहनांची संख्या 14 वर पोहोचली आहे। 19 नोव्हेंबर रोजी स्वामी विवेकानंद कॉलनी येथून KA 22 HA 5884 क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाली होती। या प्रकरणी 21 नोव्हेंबर रोजी मोनेश तिळवी राहणार देवराज अर्स कॉलनी बसवणकुर्ची यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी दीपक लोहार या युवकाला अटक करून त्याची कसून चौकशी केली असता त्याने बेळगाव शहर व उपनगरात अनेक ठिकाणी दुचाकी चोरल्याची कबुली दिली होती। त्याच्याजवळून एकूण 14 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। साहेब फाउंडेशन तर्फे गरीब मुलीच्या विवाहासाठी मदत। वर्षभर सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या साहेब फाउंडेशन तर्फे गरीब मुलीच्या विवाहासाठी हातभार लावण्यात आला आहे। सुवर्णा मिजी हिच्या लग्न कार्यासाठी साहेब फाउंडेशन तर्फे पुढाकार घेण्यात आला असून गुरुवारी सुवर्णा हिचा विवाह लक्ष्मण तलवार ह्याच्याबरोबर कॅम्प येथे पार पडला। यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी 2 वर्षांपासून सातत्याने गरजूंना आवश्यक ती मदत केली जात असून कोरोना काळात आरोग्यविषयक शिबिरे घेण्यात आली होती। त्याचा नागरिकांना चांगला लाभ मिळाला आहे। तसेच दिवाळीत फुटपाथवर राहणाऱ्या लोकांना ब्लँकेट व फराळाचे वाटप करण्यात आले होते, अशी माहिती दिली। यावेळी जॉन्सन्स रॉड्रिक्स, ग्रामपंचायत सदस्य सतीश कुगजी, मिलिंद देसाई, नारायण स्वामी आदी उपस्थित होते। सार्वजनिक बांधकाम सहाय्यक अभियंत्यावर छापा। राज्याच्या ACB विभागाने विविध ठिकाणी धाडी टाकल्या। यामध्ये बेळगावातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंते मनोज कावळेकर यांच्या मालमत्तेवर देखील धाडी टाकण्यात आल्या। या कारवाईमुळे अधिकाऱ्यांच्या वर्तुळात खळबळ माजली आहे। उत्पन्नापेक्षा जास्त व जंगम मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरून शुक्रवारी 18 रोजी ही कारवाई करण्यात आली। या अगोदर गुरुवार दिनांक 17 रोजी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। सहाय्यक अभियंते मनोज कावळेकर यांच्या त्यांची बहीण ज्योती कावळेकर व राजश्री कावळेकर, आनंद बाळाप्पा असे एकूण 5 जणांवर छापे टाकण्यात आले। मनोज कावळेकर हे गेल्या काही वर्षांपासून किल्ला येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात सहाय्यक अभियंते म्हणून कार्यरत होते। त्यामध्ये त्यांनी उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमविली। या आरोपावरून ACB अधिकाऱ्यांनी छापे टाकले। अन्य मालमत्तांची माहिती घेण्यात येत आहे। ACBचे पोलीस अधीक्षक BS न्यामगौडर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। अग्निशामक दलातर्फे सकाळ सप्ताहाला प्रारंभ। अग्निशामक दलाकडून देण्यात येणाऱ्या 5 सेवा सकाळच्या व्याप्तीत आणण्यात आल्या आहेत। सदर सेवा नागरिकांना वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी सकाळ सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला आहे। हा सप्ताह दिनांक 14 पासून सुरू झाला, तो दिनांक 20 पर्यंत सुरू राहणार आहे। जिल्हा अग्निशामक अधिकारी शिवकुमार स्वामी HM यांच्या नेतृत्वामध्ये अग्निशमन अधिकारी VS टकेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सप्ताहाला चालना दिली। या सप्ताह काळात येणाऱ्या अर्जाची वेळेत अंमलबजावणी करण्यात येणार आहे। अर्जदारांना नियोजित सेवा वेळेत देऊन अर्ज निकालात काढण्यात येणार आहेत। या सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे। रामतीर्थ नगर येथील रस्ते कामाचा प्रारंभ।
रामतीर्थनगर येथे रस्त्याच्या विकास कामासाठी 1 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। यामधून या परिसराचा कायापालट होईल असा विश्वास आमदार अनिल बेनके यांनी व्यक्त केला। रामतीर्थनगर परिसरातील रस्त्यांच्या विकास कामांचा प्रारंभ शुक्रवारी करण्यात आला। यावेळी त्यांनी आपले विचार मांडले। रामतीर्थनगर भाग मागील काही वर्षांपासून विकासापासून वंचित होता, मात्र याची पूर्तता करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले। NRC कायदा वर्षपूर्तीनिमित्त हिंदू जनजागृती समितीचे चर्चासत्र। हिंदू जनजागृती समितीच्या वतीने चर्चा हिंदू राष्ट्र की हा ऑनलाईन कार्यक्रम नुकताच पार पडला। यामध्ये NRC कायद्याच्या वर्षपूर्तीचे राष्ट्रीय अवलोकन या विषयावरील ऑनलाईन चर्चासत्रात भाजप नेते कपिल मिश्रा यांनी मौलिक मार्गदर्शन केले। हा कार्यक्रम फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून 46,166 लोकांनी प्रत्यक्ष पाहिला, तर 1,46,204 लोकांपर्यंत कार्यक्रम पोहोचला। यावेळी बोलताना प्रसिद्ध लेखिका आणि मानुषी मासिकाच्या संपादिका प्राध्यापिका मधु पौर्णिमा किशोर, जय आहुजा यांची भाषणे झाली। हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी मौलिक मार्गदर्शन केले। साईराज वॉरियर्स विश्रू स्ट्रायकर्स अंतिम फेरीत। दीपक नार्वेकर पुरस्कृत बोर्ड ऑफ पॅरेंट्स फॉर क्रिकेट इन बेलगाम आयोजित येथील युनियन जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या BPC लीग क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या उपांत्य सामन्यात साईराज वॉरियर्स आणि विश्रू स्ट्रायकर्स यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला। साईराज वॉरियर्सचा समर्थ शेट्टी आणि विश्रू स्ट्रायकर्सचा दीपक राक्षे सामनावीर ठरले। शनिवारी सकाळी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात साईराज वॉरियर्स संघाने गणेश ज्वेलर्स हुबळी टायगर्स संघावर चुरशीच्या लढतीत 19 धावांनी विजय मिळविला। साईराज वॉरियर्स संघाचा 21 धावात 5 बळी घेणारा समर्थ शेट्टी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला। साईराज वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 8 गडी गमावून 144 धावा काढल्या। विनीत पाटीलने 3 चौकार 31 धावा, वैभव कुरीबागी 23, मुदस्सर नासिर 21, सुनील कुरी 21 धावा काढल्या। गणेश ज्वेलर्स हुबळी टायगर्स संघातर्फे अनिश मुसद 4 तर सफल शेट्टी, चिन्मय साठे, आदर्श हिरेमठ प्रत्येकी 1 बळी घेतला। उत्तरादाखल खेळताना गणेश ज्वेलर्स हुबळी टायगर्स संघाने 25 षटकात 9 गडी गमावून 125 धावा काढल्या। ओमकार वेर्णेकरने 3 चौकार 29 धावा, नवीन शिरगाळी 25, व्यंकटेश शिराळकरने 26 धावा जमविल्या। साईराज वॉरियर्स संघातर्फे समर्थ शेट्टी 5, आकाश असलकर 2, वैभव कुरीबागी 1 गडी बाद केला। सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे विनय कुलकर्णी, नारायण पाटील, दीपक नार्वेकर, जयसिंग राजपूत यांच्या हस्ते साईराज वॉरियर्स संघाचा समर्थ शेट्टी याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला। दुपारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात विश्रू स्ट्रायकर्स संघाने आनंद चॅलेंजर्स संघावर चुरशीच्या लढतीत 13 धावांनी विजय संपादन करत अंतिम फेरीत प्रवेश केला। विश्रू स्ट्रायकर्स संघाचा दीपक राक्षे सामनावीर ठरला। प्रथम फलंदाजी करताना विश्रू स्ट्रायकर्स संघाने 25 षटकात सर्व गडी गमावून 143 धावा काढल्या। रविचंद्र उकळी 5 चौकार 1 षटकार 41 धावा, सिद्धार्थ गावडे 2 चौकार 23 धावा, विकी सावंत 24, ओम पाटील 3 चौकार 22 धावा काढल्या। आनंद चॅलेंजर्स संघातर्फे आलोकनाथ मानवी, मोहम्मद कैफ मुल्ला, अनिकेत लोहारने प्रत्येकी 1 गडी बाद केले। उत्तरादाखल खेळताना आनंद चॅलेंजर्स संघाने 25 षटकात 9 गडी गमावून 130 धावा काढल्या। झेनत मुदबागिलने 1 षटकार 5 चौकार 53 धावा, शुभम नागेश 27 धावा, यश हळवन्नाचे 23 धावा जमविल्या। विश्रू स्ट्रायकर्स तर्फे दीपक राक्षे व हार्दिक काटने प्रत्येकी 2 गडी बाद केले। पोद्दार रॉयल्स संघाला निर्विवादपणे अजिंक्यपद। हुबळी येथील ब्रेडरीन स्पोर्ट्सच्या वतीने हुबळी स्पोर्ट्स मैदानावर घेण्यात आलेल्या क्विक स्पार्क इंटर कॅम्प T10 पिंक बॉल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात बेळगावच्या बलाढ्य पोद्दार रॉयल्स संघाने निर्विवादपणे अजिंक्यपद पटकावले। पोद्दार रॉयल्स संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू केतज कोल्हापुरे याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला। नाणेफेक जिंकून हुबळी कोट संघाने पोद्दार रॉयल्स संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले। पोद्दार रॉयल्स संघाने 9.3 षटकात सर्व गडी गमावून 83 धावा काढल्या।
यावेळी माजिद मकानदार 31, राहुल नाईक 15, केतज कोल्हापुरे 15 धावा काढल्या। उत्तरादाखल खेळताना हुबळी कोर्ट संघाने 10 षटकात 8 गडी गमावून 72 धावा काढल्या। पोद्दार रॉयल संघातर्फे केतज कोल्हापुरे यांनी 3 गडी, नरेंद्र मांगोरे 2 तर किरण तळेकर 1 गडी बाद केला। मनपाचे माजी स्वच्छता निरीक्षक सुधीर तहसीलदार यांचे निधन। चवाड गली येथे रहिवासी सुधीर चन्नापा तहसीलदार वय 60 यांचे शनिवार दिनांक 19 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा 1 मुलगी असा परिवार आहे। ते बेळगाव मनपाचे माजी स्वच्छता निरीक्षक होते। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद। आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।